प्रतिमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अमरावती जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला बसला मोठा फटका। अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला। वाशिममध्ये यंदा पारंपरिक पिकांसोबतच आता चिया या नवीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी, तर रब्बी हंगामामध्ये 5000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाचीही माहिती। रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांची पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात। परताव्याच्या रूपात 100 कोटींहून अधिकची रक्कम कोकणातल्या बागायतदारांना मिळणार। कोकणातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा संत्रा बागेला बसला फटका। उत्पन्नाची शाश्वती नसल्यानं रिसोड तालुक्यातील नेततना या ठिकाणी शेतकऱ्यानं संत्रा बागेवरती बुलडोझर फिरवला। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक हे जमीनदोस्त, तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी। तर जिल्ह्यातील 8ही तालुके नुकसानग्रस्त घोषित, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची पेरणी रखडली, सरकार केव्हा मदत देणार, शेतकऱ्यांचा हा संतप्त सवाल। चंद्रपूर जिल्ह्यातील 93,895 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, तर जिल्ह्यासाठी 69,46,86,000 निधी मंजूर। ही भरपाई 2 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची माहिती। बीडच्या जदीद जवळा या गावातील शेतकरी बब्रुवान शिंदेच्या शेतातील 2 एकर ऊस जळून झाला पूर्णतः खाक। शेतातील ठिबक सिंचन देखील जळालं, शेतकऱ्यांचं लाखो झालं नुकसान। धाराशिवमधल्या ढोकी परिसरामध्ये गुळ पावडर कारखाना विरोधात आता शेतकरी आक्रमक। ऊसाला एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलडाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी गजानन डुकरे यांचं चटणी भाकर खाऊन निषेध आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन। अद्याप अतिवृष्टीची मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। साताऱ्यातील कराडमधील बांदेकरवाडीमध्ये गव्यांकडून आता शेतीचं नुकसान, गव्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। परभणीच्या जिंतूर यलदरी या रस्त्यावरती खड्ड्यात दिवे लावून प्रशासनाचा निषेध। खड्ड्यांजवळ रांगोळीसह फुलं टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन। सिंधुदुर्गच्या कणकवली माळवण आचरा रोडवरती खड्डे, मार्गावरती काँक्रिटीकरणाचं काम संत गतीने सुरू। मार्गांवरील एकलेन वाहतुकीला बंद, वाहनधारकांचे हाल। कुरा ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था आणि या ठिकाणी जळगावमधील कुरा ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकही त्रस्त, लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थ करताय आरोप। खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाख, तर जखमींना 2.5 लाखांपर्यंत भरपाई। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। भरपाईची रक्कम दोषी अधिकारी अभियंत्यांच्या पगारातून वसूल केली जाणार। सिंधुदुर्गातून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप या महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम रखडलं, तर काम रखडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं। प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून उड्डाणपुलाचं काम पूर्ण करावं, नागरिकांचीही मागणी। जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे शिवतीर्थ मैदानावरील फटाके विक्रेत्यांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे 10 ते 12 फटाक्यांच्या दुकानांचे पत्रे उडाले, तर फटाके भिजून विक्रेत्यांचं झालं अतोनात नुकसान। नागपूरमध्ये फटाक्यांमुळे 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजल्याची घटना, तर शासकीय रुग्णालयामध्ये 31 जणांवरती उपचार सुरू। दिवाळीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 4 दुकानांमध्ये चोरी, चोरट्यांवरील 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती। रिसोड पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। जळगावमधील साई ज्वेलर्स या दुकानातून बंगाली कारागीर 30 तोळे सोनं घेऊन लंपास, तर उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून आरोपीला अटक। आरोपीकडून 11,90,000 रुपयांची सोन्याची लगड हस्तगत। जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अनेक वेळा तक्रार केली तरी देखील प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार। लाचखोरी प्रकरणामध्ये आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीमध्ये असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यात आला। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठीचं भूमिपुत्रांचं आंदोलन आता नव्या टप्प्यात। कल्याणच्या तिसगाव परिसरामध्ये लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशक फलक लागले। पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज। दिवाळीनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला युद्धपातळीवर होणार सुरुवात। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्राचा आराखडा तयार। नाशिकमध्ये हवामानातील बदलांमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले। ऑक्टोबर हिट आणि वातावरणीय बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम। साताऱ्याच्या नायगावमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी। एकपंथी सावित्रीमाई चरणी असा सामाजिक संदेश घेऊन दीपोत्सव साजरा। शिवकालीन चित्रांचं आणि नाण्यांचं प्रदर्शन। बीडच्या केज तालुक्यातील तुकोबराय पावनधाम संस्थेमध्ये दीपोत्सव। बळीराजाप्रती कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा। 25,000 दिव्यांच्या प्रकाशानं परिसर उजळला। भाऊबीजेमुळे लालपरीला चांगले दिवस। नागपूरमध्ये भाऊबीजेसाठी जाणाऱ्या महिलांची बस स्थानकावरती गर्दी। भाऊबीजेमुळे अनेक मार्गांवरील बसच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या।
वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दीपोत्सव झाला साजरा। कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांचीही उपस्थिती। पुण्याच्या पालेगावातील प्रतीक सपकाळ या तरुणानं खांदेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली। किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सिंधुदुर्गात कुणकेश्वर मंदिरामध्ये 23,000 पणत्या लावून दीपोत्सव साजरा। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई। मनमाडच्या बालकलाकारांकडून किल्ले शिवनेरीची आता हुबेहूब प्रतिकृती साकारून दिवाळी साजरी। किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये दिवाळीनिमित्त चिखलगुट्टा शर्यतीचं आयोजन। शर्यतीचा थरार बघण्यासाठी गडहिंग्लज आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चरीच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।